नमस्कार, मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। तुम्ही कशा आहात? सगळेजणी मस्त आहेत ना? मस्त रहा। मी आज तुम्हाला माशाची भाजी गावाकडे कशी करतात ते दाखवणार आहे। चला तर मग आता बघूयात। इथे मी अर्धा किलो मासे घेतले आहेत। 1 चमचा मीठ घेतले आहे व त्याला अर्धा चमचा मोठ्या चमच्याने हळद लावून घेते व अर्धा लिंबू पिळून घेते। आता हे सर्व मासे मॅरिनेट करण्यासाठी तयार करूया। पूर्ण व्यवस्थित हळद, मीठ आणि लिंबू व्यवस्थित त्याला चोळून घ्यायचा माशांना। या प्रकारे पूर्णपणे माशांना हळद, मीठ, लिंबू लागलं पाहिजे। ही पद्धत गावाकडे आहे। आमच्या गावाकडे माशाची भाजी अशीच करतात आणि मस्त खूप छान होते। तुम्ही एकदा करून बघा। यासोबत 1 भाकरी खाणारा माणूस 2 भाकरी पण खाऊन जातो। हे मासे अर्धा तासासाठी तसेच ठेवून द्या। तोपर्यंत मसाल्याची आपण तयारी करून घेऊया। आता मसाला बनवण्यासाठी ओवा, जिरे, हळद, लाल तिखट, काळं तिखट व खोबरं आणि डाळव घेतले आहे। आता इथे कोकम, 5-6 पाकळ्या लसणाच्या आणि थोडंसं अद्रक, मीठ घेतले आहे। हा मसाला आता मिक्सर मधून काढून घेते। सुरुवातीला मी डाळव वाटले आहे कारण की नंतर वाटत नाही ओलं झाल्यावर, त्यामुळे। आता आपण खोबरं घालून घेऊया। लसूण, अद्रक, कोथिंबीर, ओवा, जिरे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिश्रण वाटून घ्या। आता आपण हे मिश्रण सर्व माशांना लावून घेऊया। त्या माशांना जे आपण 2 चमचे घेतलेलं काळं तिखट आहे ते पण टाकून घेऊया। सर्व व्यवस्थित माशांना लावून घ्या। आता मी इथे थोडेसे मासे म्हणजे 2-3 पीस मी तळून घेणार आहे। मासे तळायचे असल्यास तेल हे एकदम कडकडीत गरम झालेले पाहिजे, मगच मासे व्यवस्थित तळल्या जातात। हे मासे चांगले फ्राय झाले आहेत। मी आता काढून घेते। आता यामध्ये 1 चमचा तेल घालून मी माशांना फोडणी देते। तेल आता गरम होत आलेलं आहे, तर त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकून घेते तेलामध्येच व अर्धा चमचा हळद। आता आपण मसाला लावून घेतलेले सर्व मासे तेलामध्ये टाकून घ्या। तेलामध्येच मासे थोडेसे फ्राय करून घ्या व त्यावर ताट झाकून त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून द्या।
5 मिनिटं ताट झाकून ठेवा व ताट उघडून मासे खालीवर करून घ्या व परत ताट झाकून ठेवा. आता आणखीन 5 मिनिटं झाले आहेत, तर आता मी ताटातलं पाणी माशामध्ये टाकून घेते. बघा किती मस्त रस्सा झालेला आहे. आता त्याच ताटामध्ये आणखीन 1 ग्लास गरम पाणी टाका व ते पाणी परत माशामध्ये टाकून घ्या. म्हणजे इथे मी फक्त 2 ग्लासाची भाजी केली आहे. आपला रस्सा तयार झाला आहे. आता थोडंसं मासा शिजले का ते बघते. थोडा मासा शिजत आलेला आहे. थोडंसं आणखीन शिजवून घेते. माशांना जास्त वेळ लागत नाही शिजायला. आता मी कोकम टाकून घेतलेले आहे. माशाचा रस्सा तयार आहे. मासे पण शिजले आहेत. आता मी गॅस बंद करते. बघा किती मस्त भाजी झालेली आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.